तुमच्याकडे मेथीची भाजी कशी बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा. कारण आमच्याकडे तर अशीच बनवली जाते. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी मेथीची भाजी बनवली जाते. तर आमच्या इकडे हे शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची असते. ते शेंगदाणे मी भाजून वगैरे घेतलेले आहे आणि मेथी जी आहे मी 2 पाण्याने चांगले स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी डायरेक्ट कढईमध्ये ठेवलेली आहे आणि कढई जी मी गॅसवर ठेवून गॅस चालू करते. कारण बऱ्याच ठिकाणी चिरून वगैरे बनवतात. वेगळे प्रकार असतात प्रत्येकाच्या ठिकाणी आणि आमच्याकडे तर असेच आवडते सगळ्यांना खायला आणि बरेच जण असेच खातात. माझ्या मुलांना मेथीची भाजी खूप आवडते आणि आम्ही असेच बनवतो. पाणी छान निथळून वगैरे काढलेलं आहे. अजिबात मी पाणी ठेवलेलं नाही मेथीच्या भाजीमध्ये. जी कढईत ठेवलं आहे त्याचं अजिबात पाणी नाही आहे. फक्त वरून मीठ टाकलेलं आहे आणि तोपर्यंत मी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि त्यामध्ये लसूण माझ्याकडे थोडाच राहिला होता आणि त्यामध्ये मी जिरं थोडंसं टाकते आणि त्याचं वाटण करून घेते. वाटण तुम्ही बघू शकता कसं केलं आहे. अगदी मी बारीक केलेलं आहे. काही जण शेंगदाणे असे ओबडधोबडसुद्धा ठेवतात. तर त्याआधी पहिली मिरची बारीक करून घ्यायची असते आणि मग नंतर शेंगदाणे टाकून मग अर्धांगे शेंगदाणे असे करतात बरेच जण. मी पूर्ण सगळे एकत्र केल्यामुळे शेंगदाणे हे बारीक झाले आहेत माझ्याकडनं. बरेच जण अर्धांगे शेंगदाणे खायला पसंत करतात मेथीच्या भाजीमध्ये आणि ते आता मी सगळं ते त्याच्यामध्ये टाकून घेते आणि ती मेथी जी आहे आता आपोआप हळूहळू ती खाली खाली सरकेल. खाली खाली ते होईल आणि त्यानंतर चांगली हलवून वगैरे मी घेते. आता तुम्ही बघितलंच असेल कशी ती शिजत शिजत खाली गेलेली आहे आणि त्याला पाणी पण सुटलेलं आहे आणि मी अजिबात गॅसवर कढईवर झाकण वगैरे ठेवत नाही भाजीवरती. मी अशीच ही शिजवून घेते आणि मग नंतर सगळं मिक्स करून घेते. शेंगदाण्याचं कूट जो आहे सगळीकडं तो लागला पाहिजे, सगळीकडं पसरला पाहिजे. मग चमच्याच्या साहाय्याने मी सगळं हे करते. तुम्ही कलथ्याच्या साहाय्याने, आमच्याकडं कलथा म्हणतात, तर त्या साहाय्याने जर तुम्ही केलं तर कडू वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळं मी चमच्याने करते किंवा कलता असतो ना त्याच्या मागच्या साईडने दांड्याने पण फिरवतात. अशी म्हणजे प्रोसेस असते आमच्या इकडे, त्यामुळे मी तसं करते आहे. आणि त्यानंतर मग मी तेल वगैरे टाकलेलं आहे. 2 पळी चांगले तेल टाकते, 2-2.5 पळी. कारण की मेथीच्या भाजीला तेल चांगलं टाकलं तरच मेथीची भाजी ही कडू होत नाही अजिबात. त्यानंतर त्याला छान शिजवून वगैरे घेते. शिजते ते तशीच, अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे आणि ती शिजून जाते. तुम्ही पाहू शकताय मेथीची भाजी कशी छान शिजलेली वगैरे आहे. तर अशीच शिजवून घेते आणि थोडंसं पाणी आटलं वगैरे त्याचं, तर मग गॅस बंद करून आपली मेथीची भाजी ही तयार आहे.